चला मी आज करणार आहे पुरणपोळी। त्यासाठी घेतली 2 वाट्या डाळ इथं घेतलेली आहे। आज श्रावण आहे 14। दोन वाट्या हरभऱ्याची डाळ मी इथं घेतली। आज आमची कुळस्वामिनी धनैपुनाई देवीची आरती आज 1400 त्याच्यामुळे तर वर्षाला 3 आरत्या राहतात आमच्या। तर मी आज ही आरती लावून घेणार आहे। तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे। हे बघा इथं 2 वाट्या डाळ मी आता इथं घेतलेली आहे। ती डाळ मस्त स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी इथं धुवून घेणार आहे। ही माझी घरची डाळ आहे तरी सुद्धा मी 2-3 पाण्याने धुवून घेतली, कारण की माझं 2-3 वर्ष डाळ माझी टिकत राहते। मी जास्तची डाळ केलेली असते त्याच्यामुळे मी पावडर लावलेलं राहतं ना, मग त्याच्यामुळे मला ती धुवावीच लागते। तर चला आता आपल्या इथं पाणी पण उकळून गेलेलं आहे। आता मी ही डाळ इथं शिजायला टाकते। आता मी इथं रांगोळी सडा रांगोळी करून घेतलेली आहे। त्यानंतर उंबरठ्याची सुद्धा मी पूजा करून घेतलेली। हळदीचं लेपन केलं उंबरठ्याला, कारण की आज श्रावणी 14 होता त्याच्यामुळे उंबरठ्याची पूजा करून घेतलेली मी। मस्तपैकी उंबरठ्याची मी इथं आता पूजा करून घेतलेली आहे। तर चला आता रेसिपीकडे वळूया। चला डाळ पण माझी इथं शिजून झालेली आहे। आता हे खिरीचे तांदूळ मी इथं भिजत घातलेले आहे। मी आहे ना तांदूळ असं वाटूनच खीर करते, शिजवून नाही करत। तांदूळ वाटून खीर केल्याने खीर आपली खूप छान येते आणि मस्त येते। तर बघा डाळ झाली शिजून। चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर चला आज मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे 5:30 वाजता, कारण की आज आमची कुलस्वामिनी धनैपुनाई देवीची आरती आहे। त्यासाठी आज आरती लावायचं म्हणजे स्वयंपाक पुरणपोळीचा स्वयंपाक करावा लागतो। आरती दिवे घडावे लागतात, 38 दिवे घडावे लागतात आणि 31 दिव्यांची आरती आमची असते। तुम्हाला सर्व काही मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आधी पण तुम्हाला व्हिडिओ मी एक टाकलेला आहे। तर वर्षामध्ये 3 आरत्या येतात ह्या आमच्या। तर ही श्रावण महिन्याची आरती। तर चला डाळ पण माझी। तर चला कसे आहात, बरेच असणार, बरेच आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखाचा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ ईश्वरचरणी प्रार्थना। तर चला डाळ आता माझी शिजून गेलेली आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। डाळ तर शिजून गेलेली। याच्यात ही डाळ मी परत याच्यातच टाकणार आहे आणि गूळ टाकून याच्यातच मस्त मॅश करून घेणार, ते पण तुम्हाला मी दाखवणारच आहे। आधी मी आता इथं चहा करते, चहा घेते, कारण की उठली तेव्हापासून बघा घर झाडली झुडली, आंघोळ केली, सडा रांगोळी केली, दरवाजा उंबरठ्याची पूजा केली, उंबरठ्याला हळदीचं लेपन लावलं, उंबरठ्याची पूजा केली, नंतर मग डाळ शिजायला टाकली। डाळ शिजल्यानंतर मी आता तुमच्याशी बोलते आहे आणि डाळ आता मी बघा काढून घेतली। तर चला मी सर्वात आधी आता चहा करून घेणार आहे, कारण की सकाळची उठलेली आहे ना, तर मला चहा प्यायची आवरताची। उठली तेव्हाची सडा रांगोळी केली, झाडझूड केलं, सर्व काही आवरलं, डाळ शिजायला टाकली। आता चला म्हटलं आधी चहा घेते। ही दुधावरची साय काढून घेणार आहे मी आधी। हे कालचं दूध होतं तर मग हे आज आणलेलं आहे। तर आज मला खिरीसाठी दूध लागणार आहे आणि दिवे बनवायला पण दूध लागतं मला, म्हणून आज 1 लिटर दूध मी आणलेलं आहे। तर या पातेलीची पण मी असं साळ काढून घेणार आहे। ही दुधावरची साय आहे ना, मी अशी गोळा करते, त्यानंतर ही पातेली भरले का त्यानंतर मी याचं तूप बनवते। तुम्हाला ते पण व्हिडिओ मी टाकलेले, तूप कसं बनवतात ते 2 प्रकारचे तूप बनवते ना, तसे व्हिडिओ मी तुम्हाला इथं टाकलेले। तर चला आता चहा ठेवते। मी आता इथं 1 कप दूध आणि 1 कप पाणी घेतलेले, त्याच्यामध्ये 2 चम्मच साखर टाकलेली आणि 1 चम्मच मी चहा पावडर टाकते। तर चला आता उकडायला ठेवते आणि ही डाळ मी काढून घेतले होते, गाळणीमध्ये नितळायला ठेवले होते। आता तीच डाळ मी कुकरमध्ये ठेवते। आता चहा घेते। चहा घेतल्यानंतर मी आता इथं गूळ टाकायचा आहे मला डाळमध्ये, तर गूळ सुद्धा फोडून घेणार आहे मी।
तर बघा खूपच मस्त चहा झालेली आहे. जास्त गोड बी नाही आणि जास्त फिक्कट बी नाही. मी जास्त करून फिक्कटच चहा घेते, जास्त गोड चहा मला आवडत नाही. तर चला मी आता गोड असा फोडून घेणार आहे आणि त्यानंतर 1.5 वाटी डाळसाठी आहे ना मी तर एक वाटी गोड इथं मी टाकणार आहे, कारण की जास्त गोड पुरणपोळ्या पण मला आवडत नाही. तर थोड्या फिक्कट पुरणपोळी राहिले ना तर खायला खूप मस्त लागते. आणि जास्त गोड जर केल्या ना तर असं सर्व गोड गोडच लागतात. त्यासाठी मी कमीच गोड वापरते. मी आता गॅसवर ठेवते. आता हे डाळचं पाणी मी आमटीसाठी काढून ठेवलेलं आहे. याचीच आमटी बनवतात. तर चला, कटाची आमटी म्हणतात तुमच्याकडे, आमच्याकडे आमटी आणि रशी पण असं म्हणतो आम्ही. तर बघा आता हे काजू बदाम इथं घेतलेले आहे मी. आता हे ना चाकूने कोण एवढं कापत बसतं, तर त्याच्यामुळे मी ना असं ग्लासमध्ये टाकून असं मुसळीने मस्त बारीक करून घेते. पटकन होतं आणि आपल्याला म्हणजे मग उशीर पण लागत नाही. बघा मी आता इथं काढून घेते, पटकन कुटले गेले. आता मी इथं आहे ना एक खोबऱ्याची वाटी घेतलेली, त्याचा पण किस करून घेणार आहे मी. बघा मस्त वाटलं गेलेलं आहे, मस्त याच्याने मस्त कुटलं गेलेलं आहे. तर मी आता इथं एक खोबऱ्याची वाटी घेतलेली, ती पण मस्तपैकी असं किसून घेणार आहे. आणि हे खोबरं ना किसूनच टाकणार आहे मी खिरीसाठी, आणि रशीसाठी सुद्धा मी इथं किसून घेणार आहे. हे फक्त खिरीसाठी मी आता किसलेलं आहे, तर हे पण मी इथं टाकणार आहे आता. सर्व आता मी हे खिरीचे साहित्य तयार करून घेणार आहे. त्यानंतर माझी आहे ना वेलची पूड मी तयारच करून घेतलेली असते. मी पाव वेलची किंवा पावशेर आणलं का ते साखर टाकते. ही वेलची पूड पण याच्यातच टाकते. तर हे पण आता मी इथं टाकलेलं आहे. मनुके, चारोळी ते पण टाकतात, पण मला ते आवडत म्हणून मी ते टाकत नाही. आणि हे बघा ही डाळ आहे ना, आता डाळ मस्त मॅश झाली आपली. मी आता कांदा भाजून घेते आमटीसाठी. अद्रक लसूण टाकले मी, एक तुकडा अद्रकचा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, मस्त भाजून घेते. इथं मी भजींसाठी मी मिरच्या कापून आता मीठ लावून देते. मीठ लावून मुरल्या की मिरच्यात तिखट लागत नाही. आणि हा एक कांदा पण मी इथं कापून घेतलेला आहे भज्यांसाठीच. तर चला, इथं ही कोथिंबीर पण कापून घेतली मी आमटी आणि भज्यांसाठी. त्यानंतर हे आता खिरीचे तांदूळ मी वाटून घेणार आहे. आणि हे तर आपलं मस्तपैकी मॅशच झालेलं आहे. मी आता तरीसुद्धा मी थोडंसं गाळणीने याला काढून घेणार आहे. असं सुकलं पण जातं आणि असं मस्तपैकी मॅश पण होऊन जातं ते. तर चला, आता इथं खिरीची तयारी चालू आहे. तर पाणी ठेवलेलं आहे मी थोडं. आता हे जे काय तांदूळ वाटले होते ना मी, ते इथं उकडून घेणार आहे खिरीसाठी. इथं खीर बनवायची मी सुरुवात केलेली आहे. तर बघा इथं मस्तपैकी आहे ना, मी थोडे अर्धीच वाटी तांदूळ घेतले होते, तर इथं 1 चम्मच मी साखर टाकते. आणि ही साखर अशी मस्त हे करून घ्यायची. त्यानंतर मी इथं दूध टाकते. मला जास्त दुधाची खीर खूप आवडते, म्हणून मी दूधच जास्त वापरते, पाणी वापरत नाही मी. बासुंदी मला आवडत नाही, मला खीरच आवडते पुरणपोळीसोबत. तर त्यासाठी मी ना जास्त दूध टाकून खीर मस्तपैकी बनवून घेते. तर इथं मी जे काय काजू बदाम जे काही बारीक केले ना ते पण इथं टाकते मी. खोबऱ्याची किस पण आहे याच्यात, वेलची पूड पण आहे. तर बघा आपली खीर आता मस्त इथं मी करून घेतलेली आहे, पण अजून उकळेल ती. मी आता झाकून देते. इथं अर्धवटच झाकण झाकायचं आहे आपल्याला. पूर्ण झाकण जर झाकलं ना, आपलं लक्ष नाही राहिलं का खीर ओतली जाते, त्यासाठी. तर मी इथं बघा भात पण टाकून घेतलेला आहे. तर आणि इथं भजींचं पीठ मी मस्तपैकी आंबून घेतलेलं आहे. मसाला पण वाटून झालेला आहे माझा आता. तर चला, खीर पण झालेली आहे. बघा मी असं अर्धवट झाकून दिलेली आहे. हे सर्व काही मी तयारी आता करून घेतलेली. तर चला, मी इथं कटाची आमटी करून घेणार आहे आता. तेल टाकलं, हा मसाला टाकला. मसाला मस्त छान परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे काही मी ते डाळीचं पाणी काढलेलं आहे ना आपल्याला आमटीमध्ये, तेच पाणी इथं टाकायचं आहे. त्यानंतर दुसरं पाणी लागेल तर टाकायचं, नाही लागलं तर नाही टाकायचं. तर बघा मी आता ते पाणी इथं टाकणार आहे. आपली आमटी पण इथं आता मस्तपैकी झालेली आहे.
आता या डाळचं पाणी मी इथं टाकते. तर बघा आमटी आपली इथं मस्त झालेली. आता ही आमटी ना उकडते ना तोपर्यंत इथं आता मीठ वगैरे सर्व काय टाकून देणार मी. कोथिंबीर टाकायची आपल्याला. मिक्सरचं भांडं धुवून सुद्धा मी इथं पाणी टाकून दिलेलं आहे आणि बघा कोथिंबीर पण टाकली गेलेली आहे आपली. तर आता ही आमटी उकडते ना तोपर्यंत इथं मी आता पीठ भिजवून घेते पुरणाच्या पोळीसाठी. आता मी इथं पुरणपोळीसाठी परफेक्ट पीठ कसं भिजतं ते सांगणार आहे. पाणी टाकलं मी, थोडी साखर टाकली आणि थोडंसं आपल्याला जास्त नाही थोडंसं इथं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे. याच्याने ना आपल्या पुरणपोळ्या मोडतच नाही. कशी पण लाटा, कशी पण काय करा आणि किती पण पुरण भरा, पुरणपोळी फाटत नाही, तुटत नाही. तर त्यासाठी मी असं आधी करून घेते. त्यानंतर मी आता इथं आहे ना 2 वाट्या पीठ भिजणार आहे. मी हलक्या 2 वाट्या डाळ घेतली होती. तर मी इथं 2 वाट्या पीठ इथं भिजणार आहे आणि थोडंसं जास्तीच भिजून घेणार आहे मी. कारण की आम्ही ना आमटीमध्ये ना असं पुरणपोळीचं पीठचं असं डबूकड्यांसाठी डबूकड्या करताना तसं आम्ही डबूकड्या तोडतात या पिठाचे. कटाची आमटीमध्ये खूप छान लागतात. तर त्यासाठी मी हे जास्त थोडंसं घेऊन घेते. चला मी आता इथं दिव्यांचं पीठ पण भिजून घेते. 1 चमच आपल्याला इथं तूप टाकायचं आहे. याच्यामध्ये मीठ टाकत नाही, मीठ नाही टाकायचं आहे. आणि मी ना हे दिव्यांचं पीठ दुधामध्ये भिजते म्हणजे वातडे होत नाही ते. आणि आहे ना दिवे आपले खूप छान मस्त नरम, खूपच नरम येतात. खायला पण खूप असं मऊ लागतात. खिरीसोबत खायचे हे दिवे. तर देवीचे दिवे असतात हे. आपले जे परिवार आपलं राहतं ना, आपलं कुटुंब तेच खाऊ शकतं. बाहेरच्यांना देत नाही हे दिवे आणि त्या दिवशी बाहेरच्यांना काही देत सुद्धा नाही आपल्या घरातली वस्तू. तर अशा प्रकारे हे पीठ माझं आता भिजून झालेलं आहे. हे पुरणपोळीचं आहे, हे पुरणपोळीचं आहे आणि हे दिव्यांचे आहे. तर यांना आता दोघांना मी मस्तपैकी झाकून देते मुरण्यासाठी. आता या 42 वाती बनवलेल्या आहे ह्या तुपामध्ये ठेवून देते मी मुरण्यासाठी, म्हणजे लवकर पेटतात मग त्या. आम्ही आहे ना 21 दिवे बनवतो आणि ह्या वाता 42 म्हणजे 21 आणि 21 42. तर डबलच वात लावावी लागते. अशी एकोरी वात आम्ही लावत नाही. तर म्हणजे डबल वात म्हणजे 2 वाता, एक दिवामध्ये 2 वाते असं. तर अशा प्रकारे डबलच वात लावावी लागते. तर अशा वाती बनवूनच ठेवते मी. तर चला आता मी दिवे बनवून घेते. आधी दिवे बनवून घेणार आहे मी इथं, त्यानंतरच मग मी पुरणपोळी करणार आहे. बघा आता तयारी करते मी. बघा हे पुरणपोळीचं पीठ खूपच छान आणि मस्त झालेलं आहे. मोठ्या मोठ्या खापरावरच्या पुऱ्यासुद्धा या पिठाच्या खूप छान पुरणपोळीचेच गहू आहेत आमचे, मस्त पुरणपोळ्या होतात. तर चला आधी तर मी इथं दिवेच बनवून घेणार आहे आता. आम्ही भंडारा बनवते एक आणि थोडीशी साखर अशी टाकायची. त्यानंतर याला आपल्याला झाकायचं आहे. याला असा चिपकावायचा राहतो. याला म्हणतात भंडारा. हा बघा.
हे बघा, मी आता सर्व दिवे, हे बघा मी सर्व दिवे असेच बनवून घेणार आहे आता. हे बघा दिवे मस्त बनवून घेतले. आता मी उकडायला ठेवते, पाण्यामध्ये उकडायला. आता मी दिव्यांचं पाणी ठेवलेलं आहे उकडायला. तोपर्यंत इथं भजी बनवून घेते. तर बघा अशा प्रकारे मी भज्या इथं बनवून घेते. भज्या तळून झाल्या, मी आता ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर चला, आपलं पाणी उकडायला ठेवलेलं होतं दिवे टाकण्यासाठी, ते पाणी उकळलं का आता आपण बघूया. भज्या सर्व काय काढून घेतलंय मी आता. बघा पाणी उकडायला लागलेलं आहे. मी आता सर्व काही दिवे इथं उकडायला ठेवते. पाण्यामध्ये छान मस्त उकळून जातात. असं वाफेवर पण करू शकतो, पण वाफेवर आहे ना असं कडक राहून जातात ते, म्हणून पाण्यामध्येच मस्तपैकी असं उकळून घ्यायचे. जशीच्या तसे राहतात ते पाण्यामध्ये. तर मी हे आता उकळतात तोपर्यंत पापड राहिलेले काढायचे. पापड कुरडया इथं मी काढून घेते. तर हे कुरडया पापड इथे मी सर्व काय तळून घेते. जास्त काय तळणार नाही मी, कारण की काय जास्त कोणी एवढं खात नाही, त्यासाठी मी थोडेच तळून घेणार आहे. नागलीचे पापड, तांदूळचे पापड, कुरडया एवढंच मी आता तळून घेणार आहे. उडदाचे पापड नाही आहेत. यावर्षी काय केले नव्हते मी, सर्वात आधी केले होते ते संपून गेले. तर चला आता इथं पुरणपोळीसुद्धा करून घेणार आहे मी. हे असं मस्त छान प्रकारे थोडंसं गोल लाटून घ्यायचं पुरीसारखं. तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं पुरण भरायचं, फाटत नाही तुटत नाही. आणि हे वरती जी बोंडी येते ना ते तोडून घ्यायची. नाही तोडली ना तर असं साईडला मस्त असं चिपकवून द्यायची. मस्तपैकी असं लाटून घ्यायची. तर अशाच प्रकारे मी सर्व काही पुरणपोळ्या आता तुम्हाला सर्व नाही करून दाखवणार आहे. 1-2 पुरणपोळी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि सर्व पुरणपोळ्या आणि मी अशा प्रकारेच करून घेणार आहे. त्याला आज तर पूर्ण म्हणजे बघा तुम्ही पसाराच पसारा आहे किचनवर. कशामुळे तर मी एकटी येऊन जाते ना आणि आज पुरणपोळीचं ते कुलस्वामिनी मातेच्या आरतीचं होतं ना, तर त्यासाठी अजून पसाराच आहे. अजून आरती लावायची बाकी आहे माझ्या. बघा इथं काय काय झालं. तेलवऱ्या बाकीच्या केल्या मी, बाकीच्या बाकी आहे. आणि इथं बघा, इथं रशी झालेली आहे.
या झाल्या तेलवऱ्या इथं. त्यानंतर इथं ही खीर झालेली आहे. इथं या भज्या पण झाल्या. इथं कुरडया पापड, या भज्या इथं या तेलवऱ्या झाल्या. ही खीर झाली, ही झाली रशी. इथं या कुरडया पापड. तर चला आता आरती लावून घेते. इथं भात. आता मी इथं वाती ठेवून दिव्यांमध्ये वाती ठेवून घेणार आहे 2-2 आणि तूप सुद्धा टाकून घेणार आहे. 1-1 चम्मच, छोटा चम्मच 1-1 चम्मच तूप मी या दिव्यांमध्ये अशा प्रकारे वाती ठेवून घेणार आहे आणि 1-1 चम्मच तूप सुद्धा मी इथं टाकून घेणार आहे. बघा अशा प्रकारे. तर चला मी इथं आता सर्व काही तयारी करून घेतलेली आहे. पुढे दाखवते. जय